नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 17 क्लास 5 मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, राइट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स। फर्स्ट एक्झाम्पल दिला आहे 1/2 इक्वल टू डॅश डॅश अपॉन 20। बघा आता या ठिकाणी आपल्याला या बॉक्समध्ये व्हॅल्यू पुटअप करायची आहे। ती कशा प्रकारे पुटअप करणार बघा। आता या प्रकारे हे एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत। या ठिकाणी 1/2 इक्वल टू या ठिकाणी आपल्याला 20 व्हॅल्यू दिली आहे। या ठिकाणी आपल्याला नंबर शोधायचा आहे। बघा आता या ठिकाणी हा जो 2 नंबर आहे, 2 नंबरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 20 नंबर मिळणार, तर 2 10 जा 20। म्हणजे 2 ला जर मी 10 ने मल्टिप्लाय केलं तर मला 20 नंबर मिळालं। म्हणून 1 ला सुद्धा आपण 10 नेच मल्टिप्लाय करायचं आहे। 1 10 जा 10 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 10। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत 3/4 इक्वल टू 15 अपॉन डॅश डॅश। या ठिकाणी सुद्धा त्याच प्रकारे सॉल्व करायचं आहे। बघा 3/4 इक्वल टू या ठिकाणी आपल्याला 15 नंबर मिळाला आहे। या ठिकाणी व्हॅल्यू शोधायची आहे। बघा 3 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 15 मिळणार, तर 3 5 जा 15। 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 4 ला सुद्धा 5 नेच मल्टिप्लाय करायचं आहे। 4 5 जा 20 म्हणजे आन्सर मिळालं 20। थर्ड बघणार आहोत 9/11 इक्वल टू 18 अपॉन डॅश डॅश। या ठिकाणी सुद्धा बघा या प्रकारे सोडवून घेऊया। 9/11 इक्वल टू या ठिकाणी 18 अपॉन डॅश डॅश आहे। आता 9 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 18 मिळतो, तर 9 2 जा 18। म्हणून 9 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 11 ला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करायचं आहे। 11 2 जा 22 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 22। पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत 10/40 इक्वल टू डॅश डॅश अपॉन 8। आता या ठिकाणी बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। हे एक्झाम्पल थोडं वेगळं आहे। 10/40 इक्वल टू या ठिकाणी आपल्याला 8 आन्सर मिळाला आहे। या ठिकाणची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे। बघा आता या ठिकाणी 40 नंबर आहे, या ठिकाणी 8 आहे। 40 नंबरला कोणत्या नंबरने डिव्हाइड केल्याच्या नंतर 8 मिळतो, तर 8 5 जा 40 होता। म्हणजे जर 40 ला जर मी 5 ने डिव्हाइड केलं, 40 नंबरला जर 5 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला 8 हे आन्सर मिळतं। म्हणून 10 ला सुद्धा आपण 5 नेच डिव्हाइड करायचं आहे। 5 ने जर डिव्हाइड केलं तर 5 2 जा 10 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 2। बघा हे एक्झाम्पल पुन्हा समजावून सांगते आहे। या ठिकाणी 40 नंबर होता, 40 आणि या ठिकाणी 8 होता। आता 40 नंबरला कोणत्या नंबरने डिव्हाइड केल्याच्या नंतर 8 ही संख्या मिळते ते आपल्याला माहित नव्हतं। म्हणून काय करायचं आहे, 8 चा टेबल बोलायचा आहे। 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 50। 8 5 जा 50 म्हणून 40 ला जर 5 ने डिव्हाइड केलं तर 8 ही संख्या मिळते। म्हणून 10 ला सुद्धा 5 ने जर डिव्हाइड केलं तर 5 2 जा 10 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 2। पुढचं एक्झाम्पल आहे 14/26 इक्वल टू डॅश डॅश अपॉन 13। बघा या ठिकाणी सुद्धा 14/26 होतं। या ठिकाणी आन्सर आहे या ठिकाणी 13, या ठिकाणची संख्या शोधायची आहे। आता बघा 26 आहे, या ठिकाणी 13 आहे। 13 2 जा 26 होता, म्हणजे जर 26 ला 2 ने डिव्हाइड केलं तर 13 मिळतं। म्हणून 14 ला सुद्धा 2 ने डिव्हाइड करायचं आहे। 2 ने जर डिव्हाइड केलं तर 2 7 जा 14 म्हणजे आन्सर मिळालं 7/13। पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत डॅश डॅश अपॉन 3 इक्वल टू 4/6। आता या ठिकाणी कसं सॉल्व करायचं, तर बघा या प्रकारे डॅश डॅश अपॉन 3 इक्वल टू 4/6। बघा 3 नंबर आहे, या ठिकाणी 6 आहे। 3 2 जा 6 म्हणजे या ठिकाणी कोणत्या पण नंबरला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला या ठिकाणी 4 नंबर मिळाला पाहिजे। कारण या ठिकाणी 3 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं 2 ने, तेव्हा 6 संख्या मिळाली। म्हणून या संख्येला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 संख्या आपल्याला मिळायला पाहिजे। म्हणजे या ठिकाणी जर मी 2 लिहिलं तर 2 2 जा 4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 2। कारण 2 2 जा किती होणार 4। पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत 1/डॅश इक्वल टू 4/20। बघा या प्रकारे आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहोत। 1/डॅश डॅश इक्वल टू 4/20। आता जर 1 नंबरला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 1 4 जा 4
म्हणजे आपण 1 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करतो आहोत? 4 ने. म्हणून खालच्या नंबरला सुद्धा मी 4 नेच मल्टिप्लाय करणार आहे. कारण न्यूमरेटरला आपण ज्या नंबरने मल्टिप्लाय करतो त्याच नंबरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं असतं. या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय केलं म्हणून या दिलेल्या नंबरला सुद्धा आपण 4 नेच मल्टिप्लाय करणार आहोत. आता या ठिकाणी कोणती संख्येला जर आपण कोणती तरी अशी संख्या ठेवायची आहे की त्या संख्येला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 20 आन्सर मिळालं पाहिजे. बघा या ठिकाणी जर आपण 5 ठेवलं, 5 4 जा 20, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळणार 5, कारण 5 4 जा 20 मिळतात, म्हणजे आन्सर मिळालं 5. नेक्स्ट एक्झाम्पल आहे डॅश डॅश अपॉन 5 इक्वल टू 10 अपॉन 25. बघा या ठिकाणी या प्रकारे सोडवून घेऊया. 10 अपॉन 25. बघा आता या ठिकाणची संख्या आहे 5, इथं आहे 25. आता 5 ला जर मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 5 जा काय बनले? 25. म्हणून या दिलेल्या संख्येला सुद्धा आपल्याला 5 नेच मल्टिप्लाय करावं लागेल, कारण या ठिकाणी या दिलेल्या संख्येला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणून वरच्या संख्येला सुद्धा आपल्याला 5 नेच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आता या ठिकाणी कोणती संख्या ठेवली आणि तिला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर 10 मिळणार. तर 2 5 जा 10, म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 2, कारण 2 5 जा 10 बनले, म्हणून या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 2. अशा प्रकारे हा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी पूर्ण झाला आहे. क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 18 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. आता या ठिकाणी हे फ्रॅक्शन्स दिलेले आहे. आपल्याला प्रत्येकाचा डिनॉमिनेटर 18 बनवायचा आहे. बघा आता आपण तो कशा प्रकारे बनवू शकतो. या ठिकाणी बघा 1/2 ही संख्या दिली आहे, त्याचा डिनॉमिनेटर आपल्याला 18 बनवायचा आहे. म्हणजे 18 डिनॉमिनेटर आपल्याला दिलेला आहे, फक्त आपल्याला न्यूमरेटरची संख्या शोधून काढायची आहे. इक्वल टू आपण राईट डाऊन करणार आहोत. या ठिकाणी 2 नंबरला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर 18 मिळणार? तर 2 9 जा 18. 2 ला 9 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 1 ला सुद्धा 9 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. 1 9 जा 9, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 9/18, कारण आपल्याला डिनॉमिनेटर काय बनवायचा होता? 18 बनवायचा होता. सेकंड बघणार आहोत 2/3. आता हा फ्रॅक्शन आपल्याला दिलेला आहे, राईट डाऊन करून घेतला तो फ्रॅक्शन. आपल्याला डिनॉमिनेटर काय बनवायचं आहे? 18 बनवायचं आहे. म्हणून 3 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर 18 डिनॉमिनेटर येणार? तर 3 6 जा 18. 3 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं? 6 ने, म्हणून 2 ला सुद्धा 6 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. 2 6 जा 12, म्हणजे या ठिकाणी आपल्याला इक्विव्हॅलंट त्याचा फ्रॅक्शन मिळाला, तो म्हणजे 12/18. पुढचं बघणार आहोत 4/6. बघा या ठिकाणी तो फ्रॅक्शन लिहून घेतला. न्यूमरेटर त्याचा डिनॉमिनेटर बनवायचा होता 18. 6 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर डिनॉमिनेटर 18 बनणार आहे? तर 6 3 जा 18. 6 ला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 4 ला सुद्धा 3 नेच मल्टिप्लाय करून घेऊया. 4 3 जा 12, म्हणजे या ठिकाणी याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला 12/18. पुढचं एक्झाम्पल आहे 2/9. आता याचा सुद्धा डिनॉमिनेटर आपल्याला 18 बनवायचा आहे. 9 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 9 2 जा 18. 9 ला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 2 ला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. 2 2 जा 4, म्हणजे याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला 4/18. पुढचं बघणार आहोत 7/9. आता याचा सुद्धा डिनॉमिनेटर आपल्याला 18 बनवायचा आहे. या ठिकाणी 9 होता. 9 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 9 2 जा 18. 9 ला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 7 ला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करणार आहोत. 7 2 जा 14. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला 14/18. पुढचं एक्झाम्पल 5/3. बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला डिनॉमिनेटर 18 बनवायचा होता. 3 ला जर 6 ने मल्टिप्लाय केलं तर 3 6 जा 18. म्हणून या ठिकाणी 3 ला 6 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 5 ला सुद्धा 6 नेच मल्टिप्लाय करणार आहोत. 5 6 जा 30, म्हणजे या ठिकाणी 5/3 याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला, दॅट इज 30/18. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी कंप्लीट. क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 5 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. बघा आता या ठिकाणी काही फ्रॅक्शन्स दिले आहेत, त्यांचा डिनॉमिनेटर आपल्याला 5 बनवायचा आहे. बघा या ठिकाणी फ्रॅक्शन लिहून घेतला 6/15. आपल्याला 15 हा जो डिनॉमिनेटर आहे तो 5 बनवायचा आहे. आता या ठिकाणी ही मोठी संख्या आहे, या ठिकाणी छोटी संख्या आहे. आता 15 ला 5 बनवायचा आहे, तर 15 नंबरला जर आपण 3 ने डिव्हाइड केलं, 15 नंबरला जर आपण 3 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 5.
या ठिकाणी 3 ने डिव्हाइड केलं म्हणून 6 ला सुद्धा 3 नेच डिव्हाइड करायचं आहे. 3 2 जा 6 म्हणजे आन्सर मिळालं 2. म्हणजे 2/5 हा त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन बनला. सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. 10/25 होता. या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर काय बनवायचा होता 5. आता या ठिकाणी 25 नंबर आहे. 25 नंबरला जर आपण 5 ने डिव्हाइड केलं तर 5 5 जा 25 होतात. या ठिकाणी 5 ने डिव्हाइड केलं म्हणून 10 ला सुद्धा 5 नेच डिव्हाइड केलं. 5 2 जा 10 म्हणजे या ठिकाणी सुद्धा त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला 2/5. या ठिकाणी लिहिणार 2/5. पुढचं बघणार आहोत 12/30. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला डिनॉमिनेटर बनवायचा होता 5. म्हणून 30 नंबरला जर आपण 6 ने डिव्हाइड केलं तर 6 5 जा 30 म्हणजे 30 ला 6 ने डिव्हाइड करून आपल्याला डिनॉमिनेटर 5 मिळतो आहे. म्हणून 12 ला सुद्धा 6 नेच डिव्हाइड करायचं आहे, कारण खाली आपण जर 6 ने डिव्हाइड केलं तर वरती सुद्धा 6 नेच डिव्हाइड करायचं आहे. 6 2 जा 12 म्हणजे या ठिकाणी सुद्धा आन्सर मिळालं 2/5. पुढचं बघणार आहोत 6/10. बघा आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला डिनॉमिनेटर बनवायचा होता 5. म्हणून 10 नंबरला जर आपण 2 ने डिव्हाइड केलं तर 2 5 जा 10. 2 5 जा काय होता 10 होता. म्हणून या ठिकाणी 10 ला 2 ने डिव्हाइड केलं म्हणून 6 ला सुद्धा 2 नेच डिव्हाइड करायचं आहे. तर आन्सर मिळणार 2 3 जा 6 म्हणजे या ठिकाणी इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला 3/5. पुढचं एक्झाम्पल आहे 21/35. या ठिकाणी सुद्धा आपल्याला डिनॉमिनेटर काय बनवायचा होता 5 बनवायचा होता. म्हणून या 35 नंबरला आपण 7 नंबरने डिव्हाइड करतो आहे. 35 ला जर 7 ने डिव्हाइड केलं तर 7 5 जा 35. या ठिकाणी 7 ने डिव्हाइड केलं म्हणून 21 ला सुद्धा 7 ने डिव्हाइड करणार आहोत. 7 3 जा 21 म्हणजे या ठिकाणी इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला दॅट इज 3/5. अशा प्रकारे या ठिकाणी हा सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेतला. क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. फ्रॉम द फ्रॅक्शन्स गिव्हन बिलो पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. आता या ठिकाणी फर्स्ट फ्रॅक्शन आपण राईट डाऊन केला. आता आपल्याला पेअर फाइंड आउट करायचे आहे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनच्या. आता या ठिकाणी जो डिनॉमिनेटर आहे 3च्या टेबलमधल्या संख्या शोधायच्या आहे. बघा या ठिकाणी 7 आहे 11 आहे 9 आहे. 9 ही 3च्या टेबलमधली संख्या आहे. 3 3 जा 9 होता, परंतु 2 3 जा 6 होता, परंतु या ठिकाणी 7 आहे म्हणून 7/9 ही याची इक्विव्हॅलंट पेअर नाही. पुढची बघणार आहोत. या ठिकाणी 3 आहे या ठिकाणी 18 आहे. 3 6 जा 18 होता, परंतु 2 6 जा या ठिकाणी 12 नंबर नाहीये, या ठिकाणी 14 आहे. म्हणून 14/18 हा सुद्धा इक्विव्हॅलंट पेअर नाहीये. पुढचा नंबर आहे तो म्हणजे या ठिकाणी 33. 3 मल्टिप्लाय बाय जर 11 केले तर या ठिकाणी 33 मिळतात, परंतु 2 मल्टिप्लाय बाय जर 11 केले तर या ठिकाणी 22 हवे होते, परंतु 15 आहे. म्हणून ही सुद्धा त्याची इक्विव्हॅलंट पेअर नाही. पुढची नंबर आहे तो म्हणजे या ठिकाणी 27 आहे. 3 9 जा 27, 2 9 जा 18. बघा 18/27 ही त्याची इक्विव्हॅलंट पेअर आहे. हीच का लिहिली बघा. आता जर आपण या प्रकारे जर केलं असतं 2/3, 3 ला 9 ने मल्टिप्लाय केलं, 2 ला सुद्धा 9 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी आपल्याला नंबर मिळाला 18/27. म्हणून ही पेअर त्याची इक्विव्हॅलंट पेअर बनली. पुढचं एक्झाम्पल पुढची पेअर बघणार आहोत 5/7 इक्वल टू. बघा आता 7च्या टेबलमधल्या संख्या शोधायच्या. 11 9 18 33 27 कोणत्याच नाहीये, फक्त 14 ही संख्या त्याच्या टेबलमधली येते. बघा आता 7 2 जा जर केले 7 2 जा 14, 5 2 जा 10 म्हणजे 10/14 ही त्याची इक्विव्हॅलंट पेअर बनली. बघा या प्रकारे 5/7 नंबर होता इक्वल टू या ठिकाणी 10/14 आन्सर लिहिलाय. 7 2 जा 14, 5 2 जा 10 म्हणून ही त्याची इक्विव्हॅलंट पेअर बनली. तिसरा फ्रॅक्शन बघणार आहोत ते म्हणजे 5/11. बघा आता या ठिकाणी 11च्या टेबलमधला नंबर शोधायचा आहे. 11 3 जा 33, 5 3 जा 15 म्हणजे 15/33 ही त्याची इक्विव्हॅलंट पेअर बनली. म्हणून या ठिकाणी राईट डाऊन करणार 15/33. पुढची पेअर बघणार आहोत 7/9 इक्वल टू. बघा 9च्या टेबलमधली संख्या आहे 18, 9 2 जा 18, 7 2 जा 14 म्हणजे या ठिकाणी 14/18 ही त्याची इक्विव्हॅलंट
पेअर बनली, कारण 9ला जर 2ने मल्टिप्लाय केले तर 18 मिळाले, 7ला 2ने मल्टिप्लाय केले तर 14 मिळाले, म्हणजे 14/18 ही त्याची इक्विव्हॅलंट पेअर बनली. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट. क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. फाइंड 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. आता दिलेला जो फ्रॅक्शन आहे त्याच्या 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आपल्याला शोधून काढायचे आहे. बघा, आता हा जो दिलेला फ्रॅक्शन्स असतो त्या दिलेल्या फ्रॅक्शनला सेम नंबरने मल्टिप्लाय करून त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला मिळतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता या ठिकाणी 7/9 नंबर होता, त्याला दोन्ही नंबरला 2ने मल्टिप्लाय करायचं. आन्सर मिळालं 14/18, म्हणजे त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन बनला 14/18. किंवा दिलेल्या फ्रॅक्शनला आपण जर सेम नंबरने मल्टिप्लाय केलं म्हणजे 3ने, 7 3 जा 21, 9 3 जा 27, म्हणजे 21/27 हा सुद्धा त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. या ठिकाणी इक्वल टू करून लिहू शकतो. किंवा या ठिकाणी 7/9 इक्वल टू 21/27 या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. म्हणजे 14/18 हा आणि 21/27 हा हे दोन त्याचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन बनलेले आहेत. या प्रकारे आपण लिहू शकतो. पुढचं बघणार आहोत 4/5. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 4/5 हा नंबर लिहून घ्यायचा आहे. या नंबरला सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी 2ने मल्टिप्लाय केलं. 4 2 जा 8, 5 2 जा 10, म्हणजे नंबर मिळाला आपल्याला 8/10. म्हणजे 4/5 याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन बनला 8/10. पुन्हा काय करायचं आहे, पुढचा नंबर शोधायचा आहे. म्हणून 5ला सुद्धा या ठिकाणी दोन्ही नंबरला मी 4ने मल्टिप्लाय करते. कोणत्याही नंबरने, परंतु सेम संख्या या ठिकाणी घ्यायची आहे. 4 4 जा 16, 5 4 जा 20, म्हणजेच 4/5 याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन बनला 16/20. तिसरं बघणार आहोत 3/11. पुन्हा हा फ्रॅक्शन लिहून घ्यायचा आहे. आपल्याला त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचा आहे, म्हणून सेम नंबरने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 2 जा 6, 11 2 जा 22, सेम नंबरने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2ने. आता याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन बनला 6/22. सेकंड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचा होता, म्हणून 3/11 या दोन्ही संख्याला मी 3ने मल्टिप्लाय करून घेतलं. 3 3 जा 9, 11 3 जा 33, म्हणजे या ठिकाणी 3/11 याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन बनला 9/33. अशा प्रकारे 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण शोधून काढले. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 17 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.